इंडिया आघाडीत घेण्यावर माझं सकारात्मक मत आहे, असं वक्तव्य काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलेलं आहे। मतविभाजनाचा फटका हा मवियाला बसू नये यासाठीच वंचितला एकत्र घ्यायला हवं, असं देखील अशोक चव्हाण म्हणालेले आहेत। इंडिया आघाडीचा हेतू एकत्र येऊन भाजपचा पराभव करण्याचा आहे आणि त्यामुळे वंचितला आम्ही बरोबर घेण्यासाठी सकारात्मक आहोत, असं देखील चव्हाण म्हणाले। त्यांच्याशीच बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी। लोकसभा निवडणुकीचा तुम्ही उल्लेख केलेला आहे। राज्याचा जर विचार केला तर कालच वंचितची देखील सभा होऊन गेलेली आहे। प्रकाश आंबेडकर देखील सकारात्मक असल्याचं सांगण्यात येत आहे। काय चाललंय नेमकं, म्हणजे कधीपर्यंत काही होण्याची काही शक्यता? 29 तारखेला दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाची अंतर्गत बैठक आहे अधिकृतरित्या, की ज्यामुळे जागेचं वाटपासंदर्भात निश्चित धोरण आखलं जाईल आणि त्यानंतर पक्षनिहाय चर्चा केली जाईल। वंचितला बरोबर घेतलं पाहिजे किंवा त्यांनी सुद्धा सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे, अशी माझी व्यक्तिगत विनंती त्यांना राहणार आहे। गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये जवळपास 10 मतदारसंघामध्ये, लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या निर्णायक मत होता, विभाजन झालेलं होतं आणि त्याचा फटका शेवटी काँग्रेसलाच बसलेला। पण अशा विभाजनाचा फायदा भाजपलाच होतो ना शेवटी। ज्या विभाजनामध्ये एकमेकांच्या विरोधात प्रतिस्पर्धी उभं करून त्याचा फायदा जर भाजपला होणार असेल तर मग असं राजकारण कामाचं नाही आहे। मला वाटतं की शेवटी इंडिया गठबंधन जे आहे त्याची भूमिकाच ही आहे की एकत्र येऊन भाजपचा पराभव करायचा आणि म्हणून हे करायचं असेल तर मताचं विभाजन टाळलं पाहिजे। धन्यवाद। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।